कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा. महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आषाढ वद्य चतुर्दशी शके 1943, शनिवार दिनांक 7 ऑगस्ट 2021. आज पुन्हा आपल्या सर्वांच्या बरोबर या ठिकाणी येण्याचा योग आला, याचा खरोखरच आनंद वाटतो. मुख्य गोष्ट अशी की या ठिकाणी प्रवचनाला किंवा कार्यक्रमाला सुरुवात होत असताना जवळपास 70-80 श्रोते या ठिकाणी असतात. हे फार विशेष आहे. आणि दुसरं म्हणजे आमचे सुहासराव कुलकर्णी हे त्या प्रेझेंटेशन जे आहे ते त्या ठिकाणी देतात स्क्रीन शेअर करून, आणि त्यामुळे सगळ्यांना त्या ओव्यासुद्धा वाचता येतात. आधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग करून प्रवचनं करणे ही जी आहे ही सवय आता आपल्याला या कोरोना काळात झालेली आहे. कितीही वयाने श्रेष्ठ असलेले कोणी असले तरी त्यांनासुद्धा आता गुगल मीट वगैरे हे सगळं आता रोजच्या व्यवहारातलं झालं आहे. म्हणजे परिस्थिती कशीही असली तरी त्या परिस्थितीतून आपण देवाचा व्यवहार किती चांगल्या प्रकारे करू शकतो हे या परिस्थितीने आपल्याला दाखवून दिलं. आणि आपणही त्या परिस्थितीवर मात करून अशा प्रकारे चांगल्या सत्संगाचे आयोजन करत असतो. याचं कारण एकच की मुळामध्ये भगवत भाव जो आहे तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थिर आहे, तो प्रत्येकाचा स्थायी भाव आहे. आणि त्याला अधिकाधिक वृद्धिंगत व्हावं यासाठी योग्य असं वातावरण तयार करणं हे सुद्धा भक्ताचं एक लक्षण आहे. आजचा दिवस एका अर्थाने खूप महत्त्वाचा आहे. सुरुवातीला मी जी तिथी सांगितली आषाढ वद्य चतुर्दशी, याच दिवशी आज आपल्या श्री सावतामाळी संतश्रेष्ठ श्री सावतामाळी यांची आज पुण्यतिथी आहे. 726वी पुण्यतिथी आहे. त्या योगाने सावतामाळी यांचं पूर्ण जीवनचरित्र आपण जर पाहिलं तर त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला असं दिसतं की पंढरपुरासारख्या क्षेत्राच्या ठिकाणी असूनसुद्धा कधीही पंढरपूरला ते गेले नाहीत. पंढरपुरापासून जवळ असणारं अरण नावाचं अरणभिंडी आपण म्हणतो ते जे गाव आहे, आजच्या माढा तालुका सोलापूरच्या जवळ असणारं ते गाव, त्यामध्ये ते राहिले. आणि त्यांचा जीवनाचं त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की समर्थांच्या शब्दात सांगायचे म्हणजे आधी ते करावे कर्म, कर्ममार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावणे. कर्ममार्गी आपलं जे कर्म विहित कर्म जे आहे ते आपण मन लावून करणं हाच एक आदर्श त्यांनी आपल्यासाठी निर्माण केलेला आहे. मी जर शेतामध्ये असेल आणि शेतामध्ये एक ते माळी होते म्हणून माळ्याचं जे काम आहे शेतामध्ये फुलं पिकवणं, फुलं आहे, फळं आहे, भाजीपाला आहे, याची सगळी निगा राखणं, ते कर्तव्य कर्म करीत असताना हाच माझा पांडुरंग आहे हा भाव अखंड ज्यांनी जपला त्या सावतामाळींची आज पुण्यतिथी आहे. त्यामुळे त्यांचं स्मरण करणं हे अगदी क्रमप्राप्त आहे. आपण नवविधा भक्तीचा विचार करीत आहोत आणि त्या दृष्टीने हे चरित्र खूप सुंदर असं चरित्र आहे. आता या चरित्राचं आजची पुण्यतिथी असल्यामुळे त्याचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. आता दुसरं एक गोष्ट आजच्या संदर्भामध्ये ते अर्चना भक्ती, आपल्याला हा समास जो आहे त्याचा काही ओव्यांचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. दासबोध आपला जो आहे बेलसरेंचा दासबोध, त्यामध्ये ओव्या आणि ओव्यांचे अर्थ अगदी चांगल्या प्रकारे दिलेले आहेत. ते वाचून कोणालाही त्या ओव्यांचे अर्थ सहजपणे सुलभपणे लक्षात येतात आणि त्यामुळे आपल्यातले दुर्गुण दिसतात. आपल्यातले दुर्गुण दूर होण्याचा मार्ग आपल्याला सापडतो आणि सद्गुरू कृपेने सन्मार्गसुद्धा आपल्याला सापडतो. त्यामुळे आपल्या जे देवता आहेत, घरातल्या देवता आहेत, त्या देवतांचं पूजन करणं हे सुद्धा भक्ताचं तेवढंच महत्त्वाचं काम आहे. आता या अर्चना भक्तीच्या रूपामध्ये एक जो अभंग आहे तो अभंग जवळपास दत्ताच्या ठिकाणी, नरसिंह सरस्वतीच्या ठिकाणी, दत्ताच्या मंदिरामध्ये जो नेहमी म्हटला जातो तो अभंग असा आहे की माझी देवपूजा पाय तुझे गुरुराजा, गुरुचरणाची माती तेची माझी भागीरथी, गुरुचरणाचा बिंदू तोची माझा क्षीरसिंधू, गुरुचरणाचे ध्यान तेची माझे संध्या स्नान,
शिवदिन केसरी पाही सद्गुरू विना दैवत नाही. हा जो अभंग आहे सद्गुरूंसाठी गायलेला अभंग आहे. शिवदिन केसरी हे संत होऊन गेले. आपल्या मराठवाड्यातल्या पैठणचे ते संत होते. या शिवदिन केसरी यांचं खरं नाव शिवदीन आहे, पण त्यांच्या गुरुचं नाव केसरीनाथ आहे. आणि ही सगळी नाथ संप्रदायाची परंपरा आहे. शिवदिन केसरी लहान असताना पूर्वजन्मीचं जे स्मरण आहे त्या स्मरणाप्रमाणे ते नेहमी देवाच्या पूजेमध्ये असायचे. ती पूजा करता करता गोदावरीच्या गंगेच्या काठी वाळूमध्ये त्यांनी आपली महादेवाची पिंड तयार केली आणि त्या पिंड तयार करून त्या ठिकाणी ते पूजा करीत बसलेले असताना अचानक त्या नदीला पूर आला आणि त्या पुरामध्ये हे सगळे पाण्यामध्ये बुडून लागले. तो महादेव जो तयार केला होता वाळूचा, तो तर त्या पाण्याच्या लोटाबरोबर कधीच तो सगळं म्हणजे विरून गेला त्या पाण्याबरोबर. पण शिवदिन केसरी हे त्या ठिकाणी त्याच अवस्थेमध्ये ती पूजा करत बसलेले होते. म्हणजे भगवंताची पूजा करत असताना भक्तांनी कसं एकरूप होऊन पूजा केली पाहिजे. कारण ही पूजा करणारा मीच आहे, पूजा ज्याची करत आहे तोसुद्धा मीच आहे, आणि हे कार्य जो करत आहे, जो करून घेत आहे तोसुद्धा भगवंतच आहे. सांडिली त्रिपुटी दीप उजळे घटी, अशी जी अवस्था आहे ती शिवदिन केसरींची होती. अशा त्या शिवदिन केसरींचं पण स्मरण आपण आज करूया. तशी आज त्यांची पुण्यतिथी नाही आहे, त्यांचा जन्मदिवस पण नाही आहे, पण अर्चन भक्तीच्या संदर्भामध्ये विचार केला तर यांचा विचार फार महत्त्वाचा आहे. आता तिसरं एक उदाहरण पाहू आणि मग आपल्या समासाकडे आपण वळूया. श्रीमद भागवत हा जो भक्तिप्रधान असा ग्रंथ आहे, त्यामध्ये स्वयंभू मनू आणि शतरूपा यांचं आख्यान दिलेलं आहे. त्यांच्या पुत्रांपैकी उत्तानपाद आहेत. आपल्याला सगळ्यांना या गोष्टी माहिती आहेत. उत्तानपाद, सुनीती आणि सुरुची यांच्या पोटी ध्रुव बाळाचा जन्म आहे. ध्रुवांच्या नंतर चौथ्या पिढीमध्ये चक्षु होऊन गेले. जे चाक्षुष मन्वंतर होतं ते त्यांच्या नावाने होतं. यांच्याच पुढे पुन्हा पुढच्या पिढीमध्ये अंग राजा होऊन गेला, जो अत्यंत धार्मिक असा प्रवृत्तीचा होता, अंग आणि त्यांची पत्नी सुनीता. पण वडील जरी कितीही चांगले भगवत भक्त असले तरी त्यांच्या पोटी वेन राजाने जन्म घेतला. हा वेन राजा अत्यंत दुष्ट असा होता. सगळी प्रजा पिडून गेली होती आणि त्या वेनांना मारण्यासाठी पुन्हा या सुनीता देवींना काहीतरी ब्राह्मणांकडून तो आशीर्वाद घेऊन ते कार्य त्याने केलं. वेन हा गतप्राण झाला. पण त्याच वेनाच्या अंगाचं जेव्हा मंथन केलं तेव्हा त्यापासून जो पुत्र उत्पन्न झाला त्याचं नाव पृथू. आणि या पृथ्वीची दुसरी जी त्याच वेळेस मुलगी जन्माला आली ती म्हणजे आर्ची. या पृथू आणि आर्ची यांचा विवाह झाला. या पृथ्वीराजाचं चरित्रसुद्धा अर्चनभक्तीच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. या पृथ्वीराजाने पृथ्वीचे दोहन केले, कारण वेनराजा हा अत्यंत दुष्ट होता. त्यामुळे पृथ्वीने पीक देणं थांबवलं होतं, पृथ्वीने झाडं फुलं फळं देणं थांबवलं होतं. त्यानंतर विहिरींचं पाणीसुद्धा आटून गेलं होतं. आणि मग अशा वेळेस त्या पृथ्वीने गायीचं रूप घेऊन त्यांच्यासमोर प्रगट झाली. तेव्हा ती पृथ्वी गाय ती म्हणते की आता या ठिकाणी कोणीतरी वासरू आण आणि माझं दूध जे आहे मी त्याला द्यायला तयार आहे. त्याप्रमाणे देवांनी बृहस्पतींना पुढे केलं आणि त्या गाईचं दूध म्हणजे वेद जे आहे ते आपल्याला प्राप्त झाले. इंद्र त्या ठिकाणी वासराच्या रूपाने आले आणि त्यांना अमृत प्राप्त झालं. दैत्याच्या ठिकाणी आपले दैत्यामधले श्रेष्ठ असे प्रल्हाद त्या ठिकाणी आले, त्यांनासुद्धा त्या ठिकाणी प्रसाद मिळाला. तक्षक जे होते नागांच्या ठिकाणी ते पण आले आणि त्यांनी सर्पांचं विष जे आहे ते त्यापासून निर्माण केलं, ते त्याने प्राप्त करून घेतलं. या पृथ्वीराजाने आपल्या अर्चन भक्तीच्याद्वारे अनेक सत्कार्य केलेले आहेत. पृथ्वी जी खालीवर होती, उंच सखोल होती, ती पुन्हा सपाट केली, पाण्याची व्यवस्था केली, किल्ले नगर वसवले. एवढं सगळं करणाऱ्या पृथ्वीराजाला शेवटी भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी काय मागितलं असेल पृथ्वीराजाने की मला 1000 कर्ण दे, मला 1000 कान दे. कारण काय, या कानाने मी तुझे गुणगान जे आहे ते माझ्या कानाने मी श्रवण करावेत आणि तुझे गुणगान गाण्यामध्ये ते ऐकण्यामध्ये माझं सगळं आता पुढचं जीवन जावं असं पृथ्वीराजाने मागितलं. ते एका अर्चन भक्तीच्याद्वारे त्याने हे प्राप्त केलेलं आहे. आता आपण सांप्रदायिक जे रोज उपासना म्हणतो त्या उपासनेमध्ये सुद्धा सद्गुरू स्तवन जो प्रकार आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा, जय जय रघुवीर समर्थ, हा श्लोक म्हणतो. आणि आता पुढे जे श्लोक आहेत
ते पुढचे श्लोक नवविधा भक्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याचा फक्त उल्लेख करतो आणि मुख्य समासाकडे आपण वळूया. करी कीर्तने नारदा सारखाची. सुरुवातीचं काय? श्रवणम, म्हणून श्रवणी जसा गुण परीक्षितीचा. त्यानंतर कीर्तनम, करी कीर्तने नारदा सारखाची. नंतर नामस्मरण, स्मरणी जसा शंकर की प्रल्हाद. नंतर पादसेवन, म्हणजे रमासेवी पादांबुजे जाण तैसा. पुढे अर्चन भक्ती, म्हणजे पृथू सारिखा अर्चनी वाटत आहे. आणि ही सगळी विशेषणं कोणाला आहेत? ती सगळी समर्थांना लावलेली आहेत. आता पुढे वंदन भक्ती आहे, म्हणजे खरा अक्रूराच्या समवंदित आहे. अक्रूराच्या ठिकाणी जी वंदन भक्ती होती तीच समर्थांच्या जवळ आहे, असं त्या कवीचं सांगणं आहे. जे कवी म्हणजे उद्धवसूत, ज्याने पुढे समर्थांचं पूर्ण चरित्र लिहिलेलं आहे. पुढे येते दास्य भक्ती, खरी भक्ती त्या हो जगी मारुतीची, असे रामदासा परी मारुतीची. आणि पुढे सख्य. आता सख्य कसं की जये अर्जुनासारखे सख्य केले. आणि सगळ्यात शेवटी बळी आत्मनिवेदने पूर्ण झाला, विदेहीपणे दास तैसा मिळाला. अशा प्रकारे हे या एका सद्गुरू स्तवनामध्ये सगळ्या 9ही भक्तींचा उल्लेख आहे. आणि त्या उल्लेखाबरोबर या ठिकाणी नवविधा भक्तीचं महत्त्व जे आहे ते सांगितलेलं आहे. आता आपण या 4थ्या दशकाकडे वळूया. 4थ्या दशकाच्या पूर्वी म्हणजे 3ऱ्या दशकाच्या 10व्या समासामध्ये ज्या 4-5 ओव्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. प्रश्न विचारला शिष्याने की सांगा स्वामी, यमलोक चुके जेणे. नरदेह मिळाला, जन्म मिळाला, पण पुन्हा जन्म मरण आहे. पण हा यमलोक आमचा चुकावा यासाठी काय करावं? देवाचे वास्तव्य कोठे? तो मज कैसेने भेटे, दुःख मूळ संसार तुटे, कोणे परी स्वामी. असे प्रश्न एक एक विचारले. तेव्हा स्वामी म्हणतात, समर्थांनीच हे प्रश्न तयार केले आणि समर्थांनीच हे उत्तर दिले. म्हणून गुरु शिष्यांचा संवाद आपण दासबोधामध्ये पाहतो. वक्ता म्हणे, हो एक भावे, भगवत भजन कैसे करावे, तेणे होईल स्वभावे समाधान. म्हणजे खरं समाधान मिळायचं असेल तर भगवत भजन जे आहे ते कसं करावं हे मी तुम्हाला सांगतो. कैसे करावे भगवत भजन, शिष्याचा प्रश्न आहे. कोठे ठेवावे हे मन, भगवत भजनाचे लक्षण मज निरूपावे. आता सद्गुरूंनी शिष्याची अनन्यता पाहिली आणि देखोनी शिष्याची अनन्यता भावे बोळला सद्गुरुदाता, स्वानंद तुंबळेला आता पुढिले समासी. असं म्हणत 3ऱ्या दशकाचा शेवट झालेला आहे. आणि मग 4थ्या दशकाच्या सुरुवातीला मग पहिल्याच समासामध्ये मग श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम अशा प्रकारे नवविधा भक्ती त्या ठिकाणी सांगितलेले आहे. आता या नवविधा भक्तीचा विचार आज आपण करणार आहोत. हा जो आजचा समास, मगाशी समासाचं वाचन झालं, त्यामुळे आता तशी ओव्यांचं वाचन करण्याची आवश्यकता नाही. फक्त आपण आता सुरुवात करूया त्याची. 4थी भक्ती जी आहे त्याचा आपण विचार करतोय. अर्चन भक्ती. 5वी भक्तीचे अर्चन. अर्चन म्हणजे देवतार्चन, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. आता देवांची पूजा करायची. आपल्या घरामध्ये देवघर असतं. देवघरामध्ये आपण जेव्हा जातो, दिवसभरामध्ये आपण संसारामध्ये असतो, पण देवघरात जेव्हा जातो, आपण देवाची पूजा करण्यासाठी जातो, तेव्हा आपल्या मनातला भाव काही वेगळा असतो. सत्वगुण प्रधान अशी प्रवृत्ती आपली असते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या आपल्याला पूज्य अशा वाटतात. आता त्या वस्तू कशा आहेत त्या पण सांगतात. नाना आसने, उपकरणे, वस्त्रे, अलंकार, भूषणे, मानसपूजा, मूर्ती ध्याने या नावं 5वी भक्ती. आता ही जी भक्ती, अर्चन भक्ती जी करायची आहे ती कशी करायची, कशा प्रकारे करायची, कोणत्या देवतांचं पूजन करायचं, हे सगळं यामध्ये सांगितलेलं आहे. अगदी आपल्या धर्मामध्ये एक सोय खूप चांगली आहे. प्रत्येक माणसाला आवडेल असे देव आहेत. मला जी गोष्ट आवडती त्यावर माझी निष्ठा बसलेली असते. मला जर गणपतीचा लाल रंग आवडत असेल तर गणपती लाल रंगाचाच असतो. मला जर काही संगमरमरीचं जरी वाटला तरी तसे पण गणपती आपल्याकडे आहेत. मला नृत्य करणारा गणपती जर पाहिजे असेल तर तसेसुद्धा गणपतीच्या मूर्ती आहेत. म्हणजे आपल्याला जशी मनामध्ये आवड असेल तशा देवतांच्या मूर्ती आपल्याकडे आहेत. आता घरामध्ये सगळ्या मूर्ती नसतात, त्यामुळे आपण काही तसबिरी तयार करतो आणि त्या तसबिरी
चित्र लेप सत्पात्र पूजन असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर तसबिरी आता समर्थांचं जे चित्र आहे ते चित्र आपण घरामध्ये ठेवतो, त्यांचं पूजन करतो आणि मग त्यांच्या पूजनानंतर आपल्याला खरा आनंद मिळतो. आता या ठिकाणी जे सांगितलेलं आहे की नाना आसने उपकरणे, म्हणजे आता देवघरामध्ये आसन आहे, त्यानंतर अनेक उपकरणे आहेत, भांडी आहेत, फुलपात्र आहे, संध्येचं पात्र आहे, त्या ठिकाणी दिवा आहे, उदबत्ती आहे, धूप लावतो आपण, या सगळ्या मूर्ती या सगळ्या वस्तू त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. तर आता पूजन करायचं असेल तर पूजास्थानं कोणती आहेत, कोणत्या देवतांचं पूजन करावं ते समर्थ आपल्याला सांगतात. देव ब्राह्मण अग्निपूजनम, साधू संत अतीत पूजन, इति महानुभाव गायत्री पूजन, या नावं 5वी भक्ती. पूजा कशी करायची, कोणाची करायची, की देवतांचे पूजन केलं पाहिजे, ब्राह्मणांचं पूजन केलं पाहिजे, अग्नीचं पूजनसुद्धा आपण केलं पाहिजे. साधू आहेत, संत आहेत, अतिथी असेल तर त्यांचंसुद्धा देवता समान मानून त्यांचं पूजन आपण केलं पाहिजे. मी पूजेला बसलो आणि त्यावेळेसच बाहेर कोणीतरी आलं, आता मला ही पूजा सोडून त्यांच्याशी बोलावं लागेल याचा संताप माणसाच्या मनामध्ये सहजपणे येतो. कारण माणूस हा शेवटी त्रिगुणाच्या आतच अडकलेला आहे. सत्व रज तमोगुण या तिन्हीने असलेली ही अष्टधा प्रकृती आहे. माझ्या पूजेमध्ये व्यत्यय आला असं मला वाटलं आणि म्हणून मग उठून त्यांच्याशी बोलायचं म्हणजे पूजेमधला खंड झाला. त्याचं एक आपल्याला खूप वाईट वाटतं, दुःख वाटतं. हा रोजचा आपला अनुभव आहे. पण त्याच वेळेस जर कोणी आलं तर हा भाव आपला महत्त्वाचा आहे की साधू संत अतीत पूजन, जे कोणी आलेले असतील त्यांच्या ठिकाणीसुद्धा देवत्व पाहून त्यांचं पूजन, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी संभाषण, ते काय म्हणतील ते 2 मिनटात ऐकून घेणं. आणि ते आलेले ग्रस्त तेवढ्या चांगल्या प्रवृत्तीचे असतील तर ते म्हणतात की बा नाही तुमची पूजा चालू आहे, चालू द्या, मी नंतर येतो, असं म्हणण्याचं आपल्याला समाधान होतं. पण आपली वृत्ती जी आहे ती समाधानाची वृत्ती असली पाहिजे. हे सगळे क्रियाकर्म करण्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट असते की माणसाच्या ठिकाणी मनामध्ये खरं समाधान असलं पाहिजे. आणि ते समाधान निर्माण होण्यासाठी ही सगळी पूजा, ही व्रत, ही वैकल्य, ही सगळी सांगितलेली आहेत. इति महानुभाव गायत्री पूजन. आता इथे अग्निपूजन म्हणून एक शब्द दिलेला आहे. आता अग्निपूजन कसं करायचं अर्चन भक्तीमध्ये, आमच्या अक्का वेलणकर आपल्याला सगळ्यांना माहीत असतील, बऱ्याच जणांना, जी वडीलधारी मंडळी आहेत त्यांना, अंबरनाथला त्या राहत होते. अक्कांचं एकदा प्रवचन झालं होतं, मला वाटतं सज्जनगडावर झालेलं असेल. तर पंचदेवतांची पूजा असं नावाचं त्यांचं अर्चन भक्तीवर एक प्रवचन होतं. पंचदेवता, आता ते काय म्हणतात की पंचमहाभूत आहेत त्यांची पूजा कशी करायची. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ही सगळे 5 महाभूत आहेत ज्याच्यापासून ही पृथ्वी निर्माण झाली. हे सगळं जग, तुम्ही आम्ही सगळे निर्माण झालो. आता त्यांची पूजा म्हणजे अशी आहे, अग्नीचं पूजन. ते कसं, तर घरामध्ये सगळे लाईट चालू आहेत पण त्याची आवश्यकता नाही, मग जिथे आवश्यकता नाही तिथले लाईट बंद करणं हे सुद्धा अग्नीचं पूजन आहे. पाणी नळाचं वाहत आहे आणि तिकडे लक्ष न देता आपण पूजा करत बसलो तर उठून ते पाणी बंद करणं हे सुद्धा देवतेचेच पूजन आहे. हे माणसाच्या लक्षात आलं पाहिजे. आपण देवाची पूजा वेगळी समजतो आणि इतर दिवसभराचे व्यवहार आपण वेगळे समजतो. हीच आपल्या ठिकाणची मुळामध्ये चूक आहे. मुळामध्ये चूक हीच आहे की मी देह आहे, म्हणजे इथूनच सुरुवात आहे. मी देह आहे इथून सुरुवात आहे. परवा एका प्रवचनामध्ये खूप छान गोष्ट सांगितली, ती तुम्हाला सांगितलं की ती माझ्या जास्त लक्षात राहील आणि कदाचित तुम्हालाही त्याचा आनंद मिळेल आणि ती पण तुमच्या लक्षात राहील. मी देह आहे ही पहिली चूक आपली. त्यामध्ये त्याने असं सांगितलं की शर्टच्या गुंड्या लावत असताना पहिलीच गुंडी जर खालीवर लागली, लक्षात घ्या, पहिलीच गुंडी खालीवर लागली तर खालच्या कोणत्याच गुंड्या व्यवस्थितपणे लागणार नाहीत. म्हणजे साध्या शर्टच्या गुंडी लावण्यापासून ते अध्यात्माची सुरुवात होते आणि त्याचा शेवट कसा की मी देह आहे. इथूनच माणसाचा म्हणजे काय म्हणतो आपण त्या अधोगतीला सुरुवात होती. मी देह आहे आणि आपली उद्धार कशात आहे, मी देह नाही पण मी आत्मा आहे. मी या देहामध्ये अडकलेला नाही पण माझ्या ठिकाणी जो आत्मा आहे तो परमेश्वराचा अंश आहे. इतक्या धारणेपर्यंत जाणं यासाठी ही सगळी नवविधा भक्ती सांगितलेली आहे. आणि म्हणून अग्निपूजन जे आहे ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. आता सगळे अग्नी म्हणजे सगळे पंचमहाभूत त्या ठिकाणी आले. पुढे येतात आपल्या ग्रहीचे देवतार्चन, या नावं 5वी भक्ती. आता धातू पाषाण मृत्तिका पूजन. आता धातूच्या मूर्ती तर असतातच सगळीकडे. कोणाकडे पंचधातूच्या असतील, कोणाकडे पितळ्याच्या असतील, कोणाकडे
मृत्तिका पूजन, हे मृत्तिका पूजनसुद्धा फार महत्त्वाचं आहे. अहिल्याबाई ज्या होत्या होळकर, त्यांच्या ठिकाणी त्या सांगतात की अहिल्याबाई रोज त्या ठिकाणी, ते कोणतं गाव त्यांचं महेश्वर, त्या ठिकाणी जाऊन त्या मातीचे शिवलिंग तयार करायचे, त्यांची पूजा करायची. अशा प्रकारचं पूजन त्यांनी केलेलं आहे. आणि मृत्तिका पूजनाचं अजून एक चांगलं उदाहरण म्हणजे आता आपल्या श्रावण महिन्यामध्ये अमावास्येला आपण बैलांची पूजा करतो. श्रावणाच्या पोळ्याच्या दिवशी जे खेड्यामध्ये राहतात, ज्यांच्याकडे बैल आहेत, शेतीवाडी आहे, त्यांना प्रत्यक्ष बैलांची पूजा करता येते. आता आपल्याला बैल पाहायला मिळत नाही आपल्या मुलांना शहरामध्ये, मग आपण मातीचे बैल आणतो. म्हणून ते मातीचे असले तरी त्यामध्ये देवत्व आपण पाहतो. कावळा आणि गाढवासारखे जे आहेत तर त्यांनासुद्धा आपण देवत्व देतो आपल्या या कृष्ण जन्माच्या वेळेस, गोकुळाष्टमीच्या वेळेस. म्हणजे आपला धर्म इतका प्रगत आहे की आपण प्रत्येकाच्या ठिकाणी देवत्व पाहतो. आणि मग जो जो त्याचा घेतला गुण, तो म्या गुरु केला जाणं, गुरुस आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. मग सगळं जग जर गुरुरूप दिसत असेल तर त्याची पूजा आपण कशी करावी? ती फक्त माझी पूजा, फक्त देवघरातली पूजा ही पूजा असेल का? तर तसं नसून आपले सगळे व्यवहार, आपल्या मनातले सगळे विचार, आपलं सगळं आचरण हे त्या देवाच्या अस्तित्वाच्या भोवतीच असलं पाहिजे. तर ही अर्चन भक्ती आपल्याला सफळ होणार आहे. आणि म्हणून समर्थ आपल्याला या समासामध्ये अनेक गोष्टी आपल्याला सांगतात. आता अलंकार आणि अलंकार पात्रे, द्रव्य आणि द्रव्य पात्रे, अन्नोदक आणि अन्नोदक पात्रे नाना प्रकारेची. आता अन्नोदक आणि अन्नोदक पात्रे जे आपण जेवणासाठी वापरतो, ताट, वाटी, तांब्या, प्याला, ही सगळी भांडे जे आहेत ही सुद्धा आपल्याला देवाला देता आली पाहिजे. आणि मग त्यामध्ये ज्या देवतांच्या मूर्ती आहेत त्याच्याबद्दल सांगतात की आपण कोणत्या कोणत्या देवांची पूजा करावी. शिळा, सप्तांकित, नवांकित, शालिग्राम, शकले, चक्रांकित, लिंगे, सूर्यकांत, सोमकांत, बाण, तांदळे, नर्मदे. म्हणजे शेंदूर लावलेले दगड असले तर ते सुद्धा आपल्या देवता, त्याच्यामध्ये सुद्धा देवत्व आपण पाहतो. लाल रंग दिसला तरी त्यामध्ये आपल्याला जो केशरी रंग आहे म्हणून आपलं मन तिकडे आकृष्ट होतं. हे आपला मनातला भक्तिभाव आहे. भैरव, भगवती, मल्हारी, मुंजा, नरसिंह, बनशंकरी, नाग आणि नानापरी पंचायतनं पूजा. आता मध्ये जो शब्द आला चित्रलेप सत्पात्र पूजन. आता नागपंचमी येणार आहे. नागपंचमीच्या दिवशी आपण नागाची पूजा करतो. प्रत्यक्ष नागाची पूजा झाली तर झाली, नाही झाली तरी आपल्याकडे पद्धत आहे की 2 नागाचं चित्र काढायचे. लहान मुलं, आपले घरातला मुलगा माणूस हे चित्र काढून देतात. लहान खाली 2-3 पिल्लं काढतात आणि मग त्या कागदाची आपण पूजा करतो, मनोभावे पूजा करतो. हे सुद्धा या अर्चना भक्तीमध्येच आलेलं आहे. मग नाग, नाणी, नानापरी पंचायतने पूजा. आता नाणी, आपण जर नाण्याचा विचार केला तर काही नाणी आपले आहे की ज्याच्यावर आपल्याकडे भारताचं जे 3 सिंह आहेत त्याचं चित्र असतं. तर ती सुद्धा नाणी आपण देवामध्ये ठेवली तर त्याचं पूजन केलं तरी आपण त्या 3 सिंहांचं पूजन करत आहोत. कारण ते पुन्हा देवताचं वाहन आहे. आणि मग पुढे येतात ते अनेक देवतांच्या नावं दिलेली आहेत. गणेश, शारदा, विठ्ठल मूर्ती, रंगनाथ, जगन्नाथ, तांडव मूर्ती, अशा देवांचं पूजन करणं हे सुद्धा अर्चना भक्तीमध्ये आहे. आता पुढे जे आहेत की सगळ्या देवता आल्यात. मत्स्य, कुर्म, वराह मूर्ती, नरसिंह, वामन, भार्गव मूर्ती, रामकृष्ण, हनुमान, हयग्रीव मूर्ती देवतार्चने पूजाव्या. पुढे संध्या जी आहे त्या संध्यामधले सगळी 24 नावं असणारी देवता सगळी त्या ठिकाणी दिलेली आहे. केशव, नारायण, माधव मूर्ती, गोविंद, विष्णू, मधुसूदन मूर्ती. आता हे करत असताना एक एक म्हणजे पूजा तर करतोच आपण. पूजा झाल्यानंतरसुद्धा आपण एक विचार केला पाहिजे, ही जी 24 नावं आहेत ती भगवंताची नावं, ही नावं कशावरून पडली भगवंताला? कोणतं त्यामध्ये काही भगवंताची लीला आहे की ज्या प्रसंगानुसार त्यांना हे नाव पडलं? असासुद्धा आपण विचार करावा. आणि विचार एवढ्यासाठी करायचा की पूजा ही फक्त अर्ध्या तासाची पूजा न होता ती 24 तासाची पूजा झाली पाहिजे. एक दामोदर त्या ठिकाणी नाव आहे, दामोदर संकर्षण वासुदेव मूर्ती. आता हे दामोदर नाव भगवंताचं का पडलं असेल याचा विचार करावा. म्हणजे अखंड भगवंताच्या नामाचा, भगवंताच्या स्मरणामध्ये आपला प्रत्येक श्वास जावा अशी व्यवस्था या सगळ्या नवविधा भक्तीमध्ये आहे. आता दामोदर नाव का पडलं तर ते उखळाला जेव्हा बांधलं होतं यशोदेने त्यावेळेसचा प्रसंग आहे. नलकुबेर आणि मणिग्रीव यांचा उद्धार जो झाला तो प्रसंग आहे. दामोदर
त्यामुळे भगवंताला दोरीने बांधलेलं आहे आणि मग प्रेमप्रीतीने बांधावे सर्वोत्तमासी असं आपल्याला पुढे समर्थ सांगतात. आणि मग ऐशा परमेश्वराच्या मूर्ती पाहो जाता उदंडासती त्यांचे अर्चना करावे भक्ती पाचवी ऐसी असं सगळे कोणकोणत्या देवतांची पूजा करावी हे सांगतात. आता सगुण पूजा निर्गुण पूजा हा एक भाग आला. त्यामध्ये मला एक चांगला एक सिनेमा आठवतो, इंग्रजी सिनेमा आम्ही खूप वर्षापूर्वी पाहिला होता. त्याचं नाव आहे कास्ट अवे. कास्ट अवे त्याच्यामध्ये एक नट होता क्लिंट ईस्टवूड. तर त्या थोडक्यात सांगतो, एका बेटावर ते जहाज फुटल्यामुळे तो एकटाच त्या बेटावर जाऊन कसा तरी पोहोचला त्या समुद्राच्या लाटांबरोबर. तिथे गेल्यानंतर त्याला दिसलं की त्या बेटावर कोणीच दुसरा माणूस नाही, हा एकटाच होता. आता हे एकटा असल्यामुळे आता दिवस कसा घालवायचा, आता कुठे विश्वास ठेवायचा, कोणावर विश्वास ठेवायचा, कोणाशी बोलायचं असं काहीच समोर नसताना, म्हणजे जसं निर्गुण आहे त्याचा विचार करा. त्याने विचार केला आता काहीतरी तिथे एक नारळ पडलेलं होतं, वाळलेलं होतं. मग त्याने ते नारळ आणलं आणि ते आपल्यासमोर ठेवलं. काहीतरी घेऊन त्याला डोळे काढले, त्याला काही नाक काढलं. असं करत त्या नारळालाच त्याने देवता बनवलं. आता रोज त्याचं बोलणं त्या नारळाचे असायचं. नारळ असं गोल आकाराचा, भगवंताचं किंवा कोणाचं मुख असावं, डोकं असावं, त्याप्रमाणे रोज काही जरी झालं, मनामध्ये काही विचार आला की त्यासमोर जाऊन तो बोलायचा. असं करत करत त्याच्याशी संवाद करत करत त्याच्या अनेक गोष्टींचं म्हणजे प्रश्न जे होते त्याला अनेक त्या ठिकाणचे एक म्हणजे एकटेपणा जो होता तो एकटेपणा दूर झाला. आणि अशा प्रकारच्या सिनेमामध्ये हे लक्षात आलं की माणसाला सगुणाचं आलंबन असल्याशिवाय निर्गुणापर्यंत माणूस पोहोचू शकत नाही. आणि म्हणून काहीतरी समोर आपल्याला पाहिजे. आणि म्हणून समोर ज्या आहे त्या देवतांच्या मूर्ती आहेत, देवतांचे फोटो असतील, देवतांच्या मातीच्या मूर्ती का असेना पण त्या असतील. आमच्याकडे प्रल्हाद महाराज होऊन गेले, परमपूज्य प्रल्हाद महाराज साखरखेड्याचे. ते त्यांच्या सद्गुरूंना म्हणजे रामानंद महाराजांना ते कधी रामानंद महाराजांच्या मूर्तीजवळ म्हणजे त्यांच्याजवळ कोणीतरी दिवा लावला होता आणि तो दिवा थोडासा महाराजांच्या जवळच गेलेला होता. आणि मग प्रल्हाद महाराजांना जाणवलं की अरे त्या दिव्याची आच जी आहे ते आपल्या सद्गुरूंना लागत आहे. म्हणून ते शिष्याला म्हणतात अरे तो दिवा जरा दूर ने, त्यांना ती उष्णता जास्त वाटत आहे आणि तो दिवा दूर नेला. प्रल्हाद महाराज नेहमी सांगत होते की ही रामानंद महाराजांची मूर्ती नाही, प्रत्यक्ष रामानंद महाराज आहेत. आपले भगवान श्री रामकृष्ण परमहंस पूजेमध्ये एवढे निमग्न असायचे की पूजा करता करता ते त्या कालीमातेशी इतके एकरूप व्हायचे की जे काही दही दूध पंचामृत असेल तर ते कालीमातेच्या अंगावर टाकत असताना त्यातला काही भाग स्वतःच्या पण अंगावर टाकायचा इतका. आणि एक छानपैकी कविता आली होती त्या काळामध्ये, हे झिरॉक्स वगैरे काही नव्हतं, नाही तर ती कविता खूप छान आहे, जीवन विकास मासिकामध्ये आली की असा वेळा पुजारी कधी कोणी पाहिला होता का. असा वेळा पुजारी म्हणजे जो पूजा करत असताना ज्याचं आपण पूजन करत आहोत त्या देवतेशी इतका एकरूप होतो की ती देवता आणि मी यामध्ये कुठलाही भेदभाव नाही, कुठलंही दुसरे पण नाही. आणि अशा वेळेस ती भक्ती जी आहे ती फळते, ती भक्तीला चांगल्या प्रकारचं रूप येतं. आता समर्थ आपल्याला सांगतात याही वेगळे कुळधर्म सोडू नये अनुक्रम उत्तम अथवा मध्यम करीत जावे. आता कुळधर्म जे आहे उत्तम असो किंवा मध्यम असो काही ना काही आपण केले पाहिजे, ते मात्र सोडू नये हे जे सांगतात. जसं आता नवरात्र आहे, पूर्वी आमच्याच घराण्यामध्ये 10 दिवस साष्ण ब्राह्मण भोजन असायचं, प्रसाद असायचा. आता ह्या गोष्टी आजकालच्या युगामध्ये होत नाहीत किंवा ते जमत नाहीत आपल्या सगळ्या रोजच्या प्रपंचातल्या म्हणजे व्यापामुळे. आणि मग त्यामध्ये आपण मग काय करावं की निदान आपण देवालयाला गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्यांना अशा प्रकारे काही मदत करावी, देणगी द्यावी की ज्यामधून अशा गोष्टी त्या ठिकाणी होत जातील. म्हणून आपल्याला पुढे सांगतात की देवाला काय काय द्यावं माणसाने की पंचामृते गंधाक्षते पुष्पे परिमळद्रव्ये बहुते धूपदीप असंख्याते निरांजने कर्पूराची शिबिका छत्रे सुखासने माही मेघडंबरे सूर्यापाने दिंड्या पताका निशाणे टाळ घोळ मृदांग. म्हणजे देवाला कोणत्या कोणत्या गोष्टी समर्पण कराव्यात यासुद्धा समर्थाने आपल्याला सांगितल्या आहेत. आणि ह्या जेव्हा वाचतो आपण तेव्हा लक्षात घ्या आपल्या अहिल्यादेवी होळकर यांचं जे चरित्र आहे
तर ते चरित्र खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण ज्या ज्या ठिकाणी जातो, नदीवरचे घाट पाहतो आणि कोणालाही प्रश्न विचारा, त्यांचं एकच उत्तर असेल की हे घाट अहिल्याबाईंनी बांधलेले आहेत. आणि म्हणून ते म्हणतात, वापी कूप सरोवरे नाना देवाळे शिखरे राजांगणे मनोहरे वृंदावने भुयरी मठ मंड्या धर्मशाळा देवद्वारी पडशाळा नाना उपकरणे नक्षत्रमाळा नाना वस्त्र सामग्री. म्हणजे त्या त्या मंदिराला तिथले उत्सव करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज असेल त्या गोष्टी पुरवणं हे सुद्धा आपल्या देवतांचंच पूजन आहे. आणि म्हणून आपण कुठेही गेल्यानंतर काय देवाला द्यावं, काय त्या मंदिराला द्यावं, ते जे विश्वस्त असतील तिथले जे काय काम करणारे सेवेकरी असतील की त्यांना मंदिरासाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे की जे नेहमी भगवंताच्या पूजेमध्ये उपयोगाचं होईल. अशा गोष्टी त्या ठिकाणी देणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. नाना दिवाळी समर्पावे हस्ती गोळे शक्कटे. आजही जर आपण गेलात केरळमध्ये, दक्षिण भारतामध्ये, की ज्या मंदिरामध्ये ज्या मंदिराच्या व्यवस्थापनाकडे हत्तींची संख्या जास्त असेल ते मंदिर सगळ्यात मोठं असं समजलं जातं. 10 हत्ती 20 हत्ती असणारे सुद्धा मंदिरं त्या ठिकाणी आहेत. आणि त्यापैकी एक मी त्रिशूरला एक मंदिर पाहिलं, महादेवाचं मंदिर होतं. इतकं मोठं मंदिर आणि त्यासमोरचा इतका मोठा चौक होता तो रस्ता की 15 आणि 20 हत्तीसुद्धा एका ओळीमध्ये जाऊ शकतील एवढा मोठा ते सगळा त्याचा परिसर होता. म्हणजे ते वैभव आहे देवाचं. कारण त्यामध्ये गजलक्ष्मी हे जे आहे ना, त्या गजलक्ष्मीचं एक खूप सुंदर असं पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी आपल्या हैदराबादच्या जी आपला मठ आहे नारायण महाराजांचा जियागुडामध्ये, त्या मठामध्ये गजलक्ष्मीची मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती त्या हत्तीवर असलेली ती मूर्ती असं त्या ठिकाणी एक रूप आहे ते सुद्धा पाहायला मिळतं. तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण देवालयाला समर्पण केले पाहिजे, त्या आपण त्यांना दिल्या पाहिजेत. आता पुढे समर्थ आपल्याला सांगतात की शुक शारिका मयोरे बदके चक्रवाके चकोरे कोकिळा चितळे सामरे देवाळही समर्पावी. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण जिथे देऊ शकतो अशा ठिकाणी द्यावं की जे त्याचं जतन करतील. जसं आता एक आत्ताचं उदाहरण माझ्या पाहण्यातलं जे उदाहरण आहे, आपल्या संत वेणा स्वामींचा मठ मिरज मठातला आहे. त्या ठिकाणी गोशाळा आहे. ज्या ज्या ठिकाणी गोशाळा असेल त्या ठिकाणी त्या गाईच्या संवर्धनासाठी त्यांच्या देखरेखीसाठी निधी देणं हे सुद्धा देवाचीच पूजा आहे. ते आपण दिले पाहिजे. गाई म्हैसी वृषभ वानरे नाना पदार्थ आणि लेकुरे देवाळही समर्पावी. आता लेकुरे समर्पावी हे कसं शक्य आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर त्याचे पण उदाहरण आपल्याकडे आहे. समर्थ जेव्हा कोल्हापुरामध्ये गेले बरवाजी पंतांच्या घरी, त्यांना बोलावलेलं होतं. त्यावेळेस त्यांनी त्यांची बहीण रखमाबाई आणि तिची 2 मुलं अंबाजी आणि दत्तात्रय हे त्या ठिकाणी त्यांना दिसले. समर्थांनी भिक्षेमध्ये या मुलांना मागून घेतलं आणि तेच आपले योगीराज श्री कल्याण स्वामी, योगीराज श्री दत्तात्रय स्वामी, नंतर मिरजेच्या वेणाबाई, त्यानंतर इकडचे आपले नाशिक टाकळीचे उद्धव स्वामी हे आणि लेकुरे देवाळही समर्पावी. आता हे सगळं आपल्याकडून झालेलं आहे. आता म्हणतात की पूजा करत असताना माणसाच्या मनामध्ये काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने या नाव अर्चन भक्ती. काया वाचा आणि मने. काया शरीराने ती सेवा करणे, वाचेने ते गुणगान गाणे. वाचने भगवंताच्या नामामध्ये संकीर्तनामध्ये माझा प्रत्येक वेळ जाईल, प्रत्येक क्षण जाईल. आणि मनाने मी भगवंताचं असलं पाहिजे. देह म्हणजे सुखे करू काम तुझे रूप चित्ती राखो मुखी तुझे नाम. हे जे आहे ही अवस्था जी आहे की आपल्या देहाने आपल्या इंद्रियांनी मी भगवंता संसाराचं काम करत असेल पण माझं मन मात्र तुझ्या ठिकाणी मी वाहिलेलं आहे. आणि ही सुद्धा मन जे सद्भावे भगवंत अर्चने या नावं अर्चन भक्ती. आता ही भक्ती करत असताना ऐसेचे सद्गुरूचे भजन. आता ही सगळे देवतांची मूर्तींची सगळी पूजा झाली ही सांगितली. आता असं करत असताना आपल्या सद्गुरूंचं पूजन कसं करावं ते सांगतात. ऐसेचे सद्गुरूचे भजन करून असावे अनन्य या नाव भगवत भक्तजन 5वी भक्ती. आता आपल्या सद्गुरूंचं भजन, त्यांचं पूजन, त्यांचं म्हणजे पादप्रक्षालन कसं करायचं हे सुद्धा आपल्याला सांगतात. आता असा विचार केला तर पुन्हा आपण थोडंसं विषय होत आहे, थोडासा एक वेळ 5-10 मिनटात बोलूया आपण. आपल्या एकेहाडी नावाचा मठ आहे
आत्माराम महाराजांचा. त्यांचे 2 ग्रंथ सगळ्यात प्रसिद्ध आहेत अनेक ग्रंथांपैकी. एक म्हणजे दास विश्रामधाम हा ग्रंथ, आणि दुसरा म्हणजे सगळ्यात लहान म्हणजे सगळ्यात मोठा ग्रंथ 16,302 ओव्यांचा दास विश्रामधाम, आणि सगळ्यात लहान ग्रंथ 548 ओव्यांचा म्हणजे श्री रामदास पंथक्रमसार. हा रामदास पंथक्रमसार अगदी छोटा ग्रंथ आहे, 16 अध्याय 648 ओव्या, पण त्यामध्ये 2 ओव्या मला फार महत्त्वाच्या वाटतात या दृष्टीने की हे सद्गुरूचे भजन करून असावे अनन्य, या नाव भगवत भजन 5वी भक्ती या ओवीच्या संदर्भामध्ये. त्यामध्ये एक दिलेलं आहे की समाधी पादुका की प्रसादाते, प्रत्यक्ष मानेजे सद्गुरू ते. म्हणजे समाधीच्या, आपण समर्थांच्या समाधी, आपल्या सद्गुरूंच्या समाधीपासून, आपले सद्गुरू कोणतेही असो, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर तिथले पुजारी आपल्याला समाधीवरचं एखादं फूल देतात, त्या ठिकाणचं गंध असतं ते प्रसाद म्हणून देतात. तर ते जे आपल्याला देतात ते आपण आपल्या घरी एका डब्बीमध्ये ठेवावे आणि ते ठेवून त्याचं पूजन करावं. त्या डब्बीचं त्याची पूजा केल्यानंतर आपल्या सद्गुरूंचा चरणतीर्थ आपण घेत आहोत, आपल्या सद्गुरूंचं पूजन आपण करत आहोत, हा भाव जर आपण धारण केला तर रोज आपल्याला आपल्या घरी आपल्या सद्गुरूंचं पूजन करता येते. आणि हा ग्रंथ जेव्हापासून आम्ही वाचला तेव्हापासून सज्जनगडावर गेल्यानंतर जी काही दरवेळेस आम्ही जे आणतो त्या ठिकाणं प्रसाद म्हणून जे काही फुलं असतात, अंगारा असं किंवा गंधाच्या त्या लहान लहान गोळ्या असतात, त्या आणून त्या डब्बीमध्ये ठेवतो. आणि दरवर्षी गुरुपौर्णिमेला, दरवर्षी रामनवमीला, दरवर्षी दासनवमीच्या दिवशी ती डब्बी उघडून त्या पादुकांचं पुन्हा पूजन करतो आणि त्या पुन्हा सुरक्षित त्या ठिकाणी ठेवतो. आणि हे सुद्धा आपल्या सद्गुरूंचंच भजन आहे आणि करुणी असावे अनन्य, या नाव भगवत भजन. आता अजून पुढची पायरी सांगतात, ऐसी पूजा न घडे बरवी तरी मानसपूजा करावी. आता मानसपूजा हा सुद्धा एक प्रकार खूप महत्त्वाचा आहे. मानसपूजा अगत्य व्हावी परमेश्वराची. मानसपूजेबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच संतांच्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्यातली 1-2 उदाहरणं आपण पाहूया मानसपूजेचे. गोंदवलेकर महाराजांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मानसपूजेचं खूप महत्त्व आहे. त्यांच्या एक भक्त ज्या आहेत त्या बाई आहेत, आपल्या बाबा बेलसरांच्या एका प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक बाई त्या ठिकाणी आल्या होत्या आणि त्या बाई आपल्याला अनुभव सांगत होत्या. सगळ्यांनी तो अनुभव ऐकला. त्या बाई म्हणतात, अमेरिकेतून परत येत असताना आम्ही विमानात बसलो होतं, माझं लहान लेकरू होतं आणि ते लेकरू जे आहे तर त्या विमानात काहीतरी बिघाड झाली आणि त्याने सांगितले की आता पॅराशूट घेऊन तुम्ही सगळ्यांनी बाहेर उडी मारा. त्या लहान लेकरांना मी एका हातामध्ये घेतलं आणि पॅराशूट एका हाताने पकडलं आणि खाली उडी मारली. आता त्या बाईच्या मनामध्ये काय होईल काय नाही असा प्रसंग होता, पण त्या मुलाच्या मनामध्ये अजिबात कुठल्याच गोष्टीची भीती नव्हती, कारण तो आपल्या आईच्या जवळ बसलेला. आपल्या सद्गुरूंच्या जवळ आपण आहोत, त्यामुळे संसाराची कुठलीही भीती नाही असा भाव आपल्या ठिकाणी असावा. पण तरी त्या बाईंनी उतरता उतरता आपल्या सद्गुरूंना हाक मारली, महाराज महाराज अशी हाक मारली. आता बेलसरांनी त्या बाईंना प्रश्न विचारला, त्यावेळेस तुम्ही हाक मारली आणि महाराजांनी तुमची रक्षा केली, रक्षण केलं आणि तुम्ही अलगदपणे खाली उतरलात, आता ती हाक तुम्ही कशी मारली असं म्हणल्यानंतर त्या बाई म्हणतात, ती अर्थता त्या क्षणाची ती वेगळीच होती. कारण ती अर्थता त्या क्षणाची होती आणि म्हणून महाराजांनी माझ्यावर कृपा केली. अशी मानसपूजा आपण केली पाहिजे. मानसपूजेचं कसं, आता बसल्या बसल्या आपण सुद्धा ही मानसपूजा करता येते आपल्याला. डोळे झाकून एखाद्या दिवशी घरामध्येच आपल्या विचार करा की आपण आता साताऱ्यामध्ये उतरलो, रेल्वे बस कुठे नाही उतरलो, बस पकडली आणि तिथून आपण सज्जनगडावर गेलो. पायऱ्या चढत चढत वर गेल्यानंतर जाताना रस्त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या मारुतींचं दर्शन घेतलं, त्या गाई वासरूच्या मंदिराचं सुद्धा दर्शन घेतलं, महाद्वार आहे ते गेलं, टिळकांचं ते द्वार आहे तिथे गेलं, त्या कमानीतून वर गेलो. असं करत करत समर्थांच्या समाधीपर्यंत गेलो. त्या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेतलं, त्याच्या मागे असणाऱ्या मारुतीचं दास मारुतीचं दर्शन घेतलं. असं फक्त मनाने हा विचार करा आणि करता करता मग त्या समर्थांनी पूजा केलेल्या मारुतीचं त्या रामाचं दर्शन घ्या आणि खाली उतरून आता मी समाधीचं दर्शन घेत आहो असा विचार करून बसल्या बसल्या, म्हणजे या ठिकाणी काही कष्ट नाही, काही करावं लागत नाही, कुठलाही वेळ घालवायची गरज नाही, कुठली साधनं उपकरणं काहीच नाही.
असं करत करत तुम्ही समर्थांचं दर्शन घेऊ शकता. आता या कोरोनाच्या काळामध्ये आपण आपल्या सद्गुरूंच्या भेटीमध्ये जाण्यासाठी आता कुठलीही परिस्थिती नाही, आपल्या मनात खूप ओढ आहे पण आपण जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी आपल्याला हे सद्गुरूंचे पूजन जे आहे ते अशा प्रकारे मानसपूजेने सहजपणे करता येते. म्हणून मने भगवंतास पूजावे, कल्पून सर्व ही समर्पावे, मानसपूजेचे जाणावे लक्षण ऐसे, अशी मानसपूजा जी सांगितली आहे. आता मानसपूजेनंतर म्हणतात, जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून पाहिजे. ज्या ज्या गोष्टीवर माझं प्रेम आहे ती गोष्ट मी अर्पण केली पाहिजे. आणि ती अर्पण करणं कल्पनेनेच. आता अर्पण करणं म्हणजे कल्पना येणे प्रकारे की जे मानसपूजा. आता म्हणतात मानसपूजाच करायची तर कल्पनेची माळ थिटी केली. आता मानसपूजेला चांगली चांगली फुलं आणा. मग रोजची आपली तगरीची फुलं आणि अशी ज्याला वास नाही अशी फुलं कशाला पाहिजे मानसपूजेमध्ये विचार करा. मी चांगली सुगंधी अशी कमळाची फुलं आणलेली आहेत, चांगल्या तुळशी आणलेल्या आहेत आणि त्याचा हार मी करत आहे. आता हार करत असताना तो भगवंताच्या मूर्तीला, भगवंताच्या फोटोला, भगवंताच्या चित्राला तो हार व्यवस्थित बसेल अशा प्रकारे केला पाहिजे. आता तो हार तरी आखूड का करावा? कारण तो आखूड आहे का लांब आहे हे सगळं माझ्या मनानेच कल्पनेनेच मी केलं. असं करा, भगवंता तुम्हाला जो हार आवडत असेल तो हार घ्या आणि तुमची पूजा मी आता करत आहे. आमचे सद्गुरू श्रीधर स्वामी महाराज यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो आणि मग या ठिकाणी थांबतो. श्रीधर स्वामी महाराज जे आहेत ना, हे रोज पूजा करत असताना, देवाची पूजा करत असताना, समर्थांची पूजा, रामाची पूजा करत असताना जेव्हा जाऊन देवघरात बसायचे आणि पूजेला बसायचे तेव्हा ते त्या ठिकाणी जे निर्माल्य असतं ते निर्माल्य हळूच बाहेर काढायचे, हळूच एका ठिकाणी गोळा करायचे आणि त्या निर्माल्याबरोबर ते स्वतः संवाद करायचे. निर्माल्याला ते काय म्हणत होते की हे फुलांनो, कालचे ताजी असणारी फुलं आज तुम्ही निर्माल्य झालं आहात, पण माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये हा फरक आहे. मी फक्त 10 मिनिटाची पूजा करणार. भक्ताने हे लक्षात घ्यायला पाहिजे, आपण करतो ती पूजा 10 मिनिटाची आहे, पण आपण काल वाहिलेली फुलं आजपर्यंत देवाच्या सान्निध्यात आहेत. आता देवाचं एवढं सान्निध्य तुम्हाला मिळालेलं आहे, त्यामुळे देवाशी तुमचं काही ना काही बोलणं झालं असेल. त्यामुळे ते फुलांना विचारायचे, ते त्या तुळशींना विचारायचे निर्माल्यातल्या की रामराय तुमच्याशी काय बोलले, समर्थ तुम्हाला काय म्हणाले, असं म्हणून ते त्यांच्याशी संवाद करायचे. आणि दुसरीकडे जेव्हा ते फुलं तोडायला, तुळशी तोडायला जेव्हा पूजेच्या तयारीसाठी जात होते तर तेव्हा ते त्या झाडापाशी जाऊन तिथेसुद्धा नमस्कार करून त्यातलं एक एक फूल ते निवडून ते तोडायचे. आणि ते तोडणंसुद्धा असं की त्या झाडाला सुद्धा धक्का लागू नये, सहजपणे ते तोडून घ्यायचं आणि त्याची पूजा करायची. म्हणजे पूजा जी आहे, देवाची पूजा, अर्चना भक्ती ही जी आहे ती काही अर्धा पाऊण तासाचा तो काही असं भाग नाही, पण ती पूजा मी 24 तास करत आहे हा भाव आपल्या ठिकाणी असला पाहिजे. पूजेच्या वेळेस सत्वगुण असतो हे ठीक आहे, पण प्रपंचात आल्यावर मग पुन्हा रजोगुण आणि तमोगुण माणसाच्या मानगुटीवर बसतो. पण तो बसू नये म्हणून माझ्या मनामध्ये स्थायी भाव हा सत्वगुणातच असला पाहिजे. आणि असे माझं मन बदललं पाहिजे, माझे व्यवहार बदललं पाहिजे. त्याला समर्थ म्हणतात. समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले. इकडे पूजा पण खूप चांगली करत आहोत, पण ती झाल्यानंतर पुन्हा 2 तासांनी पुन्हा लोकांचे व्यवहार जर आपले खोटे असतील तर तो परमार्थी खोटा असं समर्थ आपल्याला सांगतात. अनेक प्रकारे या नवविधा भक्तीचं विवेचन अनेक ठिकाणी दिलेलं आहे. त्यामध्ये जे मला सुचलं मी त्या या ठिकाणी आपल्या पुढे सादर केलेलं आहे. मला वाटतं वेळ झालेली आहे, आपण या ठिकाणी थांबूया. मला आपण ही संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आपल्या ठिकाणी असलेल्या हृदयस्थ परमेश्वराला नमस्कार करून समर्थांच्या प्रती माझा नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार नमस्कार. हा नमस्कार. आनंद वाटला, बऱ्याच दिवसांनी दर्शन झालं. नाही बाबा नमस्कार. आम्हाला आज धन्य वाटलं. आपण अर्चन भक्तीचं महिमा खूपच सोप्या भाषेत सांगितलं की केवळ देवघरात नाही तर आपण
मानस पूजा करून सुद्धा देवाला आपलंसं करू शकतो आपण. शेवटी जे श्रीधर स्वामींचं उदाहरण सांगितलं ते खरोखरच आवडलं. हो ना. जी फुलं 24 तास त्यांची सुरू असतात ते तुमच्याशी बोलले असतील ना ती भावना उचंबून मला असं हे उदाहरण होतं का. मला सांगायला आनंद वाटतो त्या श्रीधर स्वामींचं मला 2 वेळा दर्शन झालं अगदी जवळ. त्यानंतर आपण अर्चन भक्तीमध्ये ज्या काही प्रथमतः आपण सावता माळ्यांचं पुण्यस्मरण केलं दिनविशेष या याच्यात. त्यानंतर शिवलिंग केसरींचा एक अभंग करून त्यांची माहिती आपण दिली. देवप्राप्तीसाठी केवळ अर्धा तास नाही तर 24 तास तिथे बसावं. हे तर खरंच आहे. आपण म्हणजे आम्ही प्रापंचिक माणसं ही फार थोडा वेळ देवासाठी देतो आणि उरलेलं सगळं प्रपंचासाठी असतो. बरोबर. जास्त परमेश्वराचं स्मरण करावं आणि मानस पूजा कशी करावी हे तुम्ही फार छान उलगडून सांगितलं. धन्यवाद बाबा. महाराजांच्या याच्यामध्ये मानस पूजा असते नित्यपाठामध्ये. हो हो. तिचाही मी अनुभव घेतलेला आहे. त्या विमानातून पॅराशूट पकडून एका हातात पॅराशूट एका हातात मूल हे इतकं उदाहरण सुंदर सांगितलं की मूल भिंत आहे. मुलाला भीती नाही, आईला भीती आहे. तसे आपण सद्गुरूंच्या कुशीत असतो त्यामुळे आपल्याला कशाचीच भीती नाही. सद्गुरूची कृपा सतत आमच्यावर राहो, आपलं मार्गदर्शन आम्हाला सतत लाभो हीच परमेश्वर चरणी इच्छा. धन्यवाद. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद धन्यवाद बाबा. तुमचंही दर्शन झालं. समर्थ. श्रीराम श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.